नमस्कार मंडळी, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्यात गेल्या 2 ते 2.5 वर्षाच्या संघर्षाच्या कालावधीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे शिंदे गट यांच्यात सुप्रीम कोर्टातील जो काही संघर्ष चालू आहे तो आता अंतिम टप्प्यावर आलेला असताना शिंदे गटाचे 28 आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत। त्यांची ती यादी आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आता शिंदे गटाला धक्का देण्याची तयारी सुरू केलेली दिसत आहे। त्यामुळेच आता या येणाऱ्या 15 दिवसांमध्ये राज्याचं राजकारण काय वेगळं वळण घेतं याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे भाजपा सोबत असताना सुद्धा जे काही गेल्या 2 ते 3 महिन्यातील राजकारण वेगळं जे काही केलेलं आहे त्यामुळे आता भाजपाची जी प्रतिमा होती की प्रादेशिक पक्ष घेणार ती तशीच राहिली आहे आणि आता उद्धव ठाकरे यांना न्याय मिळण्याची शक्यता आहे। नेमकं काय झाले आणि ते कोणते 28 आमदार आहेत की जे आता भाजपामध्ये शिंदेंना सोडून जाण्याची तयारी करत आहेत ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 2 शिवसेना फुटल्यानंतर राजकारणाला आता निर्णायक वळण मिळण्याची चिन्ह आहेत। ठाकरे बंधू एकत्र आले। एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले। मुंबई महानगरपालिका भाजपाने जिंकली आणि आता भाजपकडून शिंदेंचा वापर संपल्याची जी काही चिन्ह दिसत आहेत त्यामुळे राज्यातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका संपल्या। भाजपाला जे साध्य करायचं होतं ते सुद्धा केलं। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा गट एकतर आपल्या पक्षात विलीन करायचा किंवा जे काही त्यांचे आमदार आहेत जे सत्तेसाठी भाजपाला 15 ते 20 आमदारांची गरज आहे त्यातील आता एकनाथ शिंदे यांच्याकडचे आमदार फोडून एक हाती सत्ता राज्यावर मिळवायची हे भाजपाचं जुनंच स्वप्न होतं। परंतु ज्या काही महत्त्वाच्या निवडणुका होत्या त्यामुळे भाजपा थांबली होती आणि आता सर्व निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे गटाला घेण्याची तयारी देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांनी केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे। आणि त्याच वेळी सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा आता पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये लागेल। त्यामुळे शिवसेना पक्ष आणि हे चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांना परत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जे काही जून 2022 मध्ये शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं होतं आणि मोठ्या संख्येने आमदारांना सोबत घेऊन भाजपासोबत सरकार स्थापन केलं होतं। या घटनेमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली होती। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा विरोधात बसावं लागलं होतं तर शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते। या घटनेनंतर शिवसेना कोणाची यावर मोठा कायदेशीर संघर्ष सुरू झाला होता। निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं, मात्र हा निर्णय सुप्रीम कोर्टात आव्हान उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला होता। सुप्रीम कोर्टाचा निकाल निर्णायक ठरणार आहे। सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागलेलं आहे। हा निकाल केवळ शिवसेना पक्षाचं भवितव्य ठरवणार नाही तर राज्याची जी काही महत्त्वाची राजकीय संस्कृती आहे ती सुद्धा समोर येणार आहे। कायदेशीर तज्ज्ञांच्या मते जर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा ठरवला तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मिळू शकतं। जर असे झाले तर शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो आणि 28 आमदार जे भाजपाच्या संपर्कात आहेत ते लगेच भाजपमध्ये जाऊ शकतात आणि भाजपाची एक हाती जी सत्ता आता शिंदे गटाच्या सोबत आहे ती एक हाती सत्ता भाजपाची येईल। राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटातील काही आमदार सध्याच्या परिस्थितीवर नाराज आहेत। त्यांना त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत सुद्धा चिंता वाटत आहे। भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी या आमदारांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे। परिस्थिती बदलल्यास हे आमदार भाजपमध्ये लवकरच सामील होतील किंवा वेगळा गट स्थापन करून भाजपला पाठिंबा देतील, परंतु एकनाथ शिंदे यांच्यापासून फारकत घेतील। त्यामुळे शिंदे गटाची ताकद कमी होण्याची शक्यता आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपाने सुरुवातीला शिंदे यांना पूर्ण पाठिंबा दिला होता, मात्र आता परिस्थिती बदललेली आहे। भाजपा स्वतःचा विस्तार करण्यावर भर देत आहे आणि भविष्यात स्वतःच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याची रणनीती आखत आहे। काही विश्लेषकांच्या मते भाजपा आता शिंदे गटावर पूर्णपणे अवलंबून राहण्याच्या मनस्थितीत नाही। उद्धव ठाकरे यांची भूमिका मजबूत। गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यभर दौरे केले होते, तसेच मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी चांगले नगरसेवक निवडून आले होते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाल्याने
विरोधकांची ताकद सुद्धा वाढलेली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या मते व त्यांच्याकडे मोठी सहानुभूती आहे आणि समर्थन दिसत आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची राजकीय ताकद वाढल्याचं स्पष्ट होत आहे। धनुष्यबाण चिन्ह जर परत मिळण्याची शक्यता उद्धव ठाकरेंना आहे, त्यामुळे जर ते त्यांना मिळालं तर त्यांच्यासाठी मोठा राजकीय विजय होऊ शकतो। यामुळे पक्ष संघटना आणि अधिक मजबूत होऊ शकते। तसेच भाजपाला सुद्धा शतप्रतिशत भाजपा करायचे आहे। त्यामुळे शिंदेगडाकडून पक्ष आणि चिन्ह हे सुप्रीम कोर्टाने जर उद्धव ठाकरेंना दिलं तर शिंदेगड हा आपोआप कमी होईल। त्यातील आमदार खासदार हे भाजपाकडे जातील यात शंका नाही, कारण सत्तेसाठी आमदार खासदार हे शिंदेंसोबत गेले होते, तेच आता भाजपासोबत जातील यात काही शंका नाही। त्यामुळे सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देऊ शकते। शिंदेगडातील काही आमदार वेगळा निर्णय घेऊ शकतात। राज्यातील सत्तेची गणितं बदलू शकतात। त्यामुळे नवीन राजकीय समीकरण काय तयार होणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्राचे राजकारण सध्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल हा निर्णायक ठरणार आहे। या निकालानंतर राज्यात मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शिंदेगड असेल, भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे आता पुढील 8 ते 10 दिवसाची ठाकरेंची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना जवळजवळ धनुष्यबाण आणि पक्ष मिळण्याची शक्यता अनेक राजकीय सल्लागारांनी सुद्धा सांगितली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं जे काही राजकीय वजन होतं ते आपोआप कमी होईल आणि ते उपमुख्यमंत्री पदावर सुद्धा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत नाही। त्यामुळे ते त्यांचे आमदार जर भाजपाने पळवले तर भाजपाची एकहाती सत्ता महाराष्ट्रात येऊ शकते। त्यामुळे जे शिंदेगडातील ज्या काही आता मंत्र्यांना आणि आमदारांना मंत्रिपदं दिली आहेत ती सुद्धा काढून भाजपा स्वतःच्याच आमदारांना ती मंत्रिपदं देऊ शकते। त्यामुळे भाजपाचं जे स्वप्न महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणायचं आहे ते सुद्धा लवकर पूर्ण होईल। त्यामुळे भाजपकडून आता एकनाथ शिंदे यांची गरज संपलेली आहे। सर्व महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत या सर्व निवडणुका झालेल्या आहेत। त्यामुळे आता भाजपा शिंदेंचा लवकरच वापर करून फेकून देईल आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा शिवसेना, धनुष्यबाण हे दोन्ही त्यांना मिळू शकतं। त्यामुळे आता जो काही पुढील राजकीय संघर्ष असणार आहे तो उद्धव ठाकरे विरुद्ध जे काही हुकुमशाही असलेली भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच सत्ता संघर्ष होईल। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी जे आमदार गुवाहाटीला नेले आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व तेव्हा वाचवलं होतं, परंतु आता काही दिवसांनी पुन्हा एकदा शिंदेंना त्यांच्याच घरी बसावं लागेल असं दिसतं किंवा भाजपमध्ये विलीन होऊन स्वतःचं जे काही मंत्रिपद असेल किंवा स्वतःचं राजकीय अस्तित्व असेल ते टिकवावं लागेल। त्यामुळे आता येणाऱ्या काळात राजकीय घडामोडींचा वेग पाहता महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर त्यामुळे आता पुढे काय होतं याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिंदेगडाचे हे आमदार अपात्र होऊन उद्धव ठाकरेंना पक्ष चिन्ह मिळावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।